विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईत आता महापालिका निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झाली आहे. प्रत्येक पक्षाने प्रभागनिहाय आढावा बैठका घेण्यास आणि उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. विधानसभेला मिळालेल्या घवघवीत यशानंतर मुंबईतील राजकीय वातावरण हे महायुतीच्या बाजूने असल्याचं दिसतंय. त्यामुळे गेली 2.5 वर्ष रखडलेल्या या निवडणुका मे 2025 पर्यंत होतील अशी शक्यता वर्तवली जाते. गेल्या 5 वर्षात मुंबईत झालेली विकास कामं आणि भविष्यात नियोजित असणारे प्रकल्प या मुद्द्यांवर ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीला ही निवडणूक काहीशी सोपी जाणार असल्याचं तुर्तास तरी दिसून येत आहे. मुंबई महापालिकेवर शिवसेनेचं कायमच वर्चस्व राहिलंय. गेली 3 दशकं ही महापालिका ठाकरेंच्याच इशाऱ्यावर चालतेय. मागच्या निवडणुकीत ही सत्ता भाजपच्या अगदी हाताशी आली होती, पण मुंबईकरांनी काकणभर प्रेम ठाकरेंवर जास्त दाखवल्याने सत्तेची धुरा ही त्यांच्याकडेच राहिली. मागच्या 3 निवडणुकांचा डेटा जर आपण पाहिला तर सुरुवातीच्या काळात शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा सामना व्हायचा, परंतु 2017 पासून हा ट्रेंड बदलल्याचं पाहायला मिळतंय. 2007 ला 227 जागांसाठी ही निवडणूक झाली होती. त्यापैकी शिवसेनेचे 84, काँग्रेसचे 75 तर भाजपचे 28 नगरसेवक निवडून आले होते. 2012 लाही 227 जागांसाठी ही निवडणूक झाली होती. त्यापैकी शिवसेनेचे 75, काँग्रेसचे 52 तर भाजपचे 31 नगरसेवक निवडून आले होते. 2017 ला हे चित्र बदलल्याचं पाहायला मिळालं. या निवडणुकीत भाजपने मुसंडी मारत काँग्रेस शिवसेनेला धक्का दिला. 227 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत शिवसेनेचे 84, भाजपचे 82 तर काँग्रेसचे 31 नगरसेवक निवडून आले. शेवटी भाजपच्या पाठिंब्याने शिवसेनेचा महापौर झाला. म्हणजे मागच्या 3ही महापालिका निवडणुकीत ठाकरेच मुंबईत नंबर 1 ठरले. परंतु यंदाची परिस्थिती ही पूर्णपणे वेगळी आहे. शिवसेनेची 2 शकलं झाल्याने ठाकरेंसाठी ही निवडणूक सोपी नसणार आहे. तर दुसरीकडे भाजपला शिंदेंच्या शिवसेनेची साथ असल्याने आणि राज्याची सत्ता तसेच सर्व यंत्रणा हाती असल्याने ही निवडणूक त्यांच्यासाठी तुलनेने सोपी असल्याचं बोललं जात आहे. खरं तर कोणतीच निवडणूक सोपी नसते. प्रत्येक निवडणुकीचे मुद्दे हे वेगळे असतात. जनतेच्या समस्या आणि प्रश्नही वेगळे असतात. तसेच स्थानिक निवडणुका या अधिक क्लिष्टही असतात. जातीय समीकरणांपेक्षा विकासाच्या मुद्द्यांवर या निवडणुकीचा फोकस असतो. त्यामुळे कोणत्याही पक्षाला निवडणूक लढताना या बाबींचा विचार हा करावाच लागतो. जे पक्ष हे सर्व मुद्दे हेरून निवडणुकीत उतरतात त्यांना निश्चितच यांचं फळ मिळतं. मुंबईबाबत बोलायचं झालं तर मुंबईतील मराठी माणसाने, विशेष करून कोकणी माणसाने शिवसेनेला कायमच प्राधान्य दिलंय. त्यांचं बाळासाहेब ठाकरेंवर असलेलं प्रेम हे स्थानिक निवडणुकीत वारंवार दिसून आलंय. अगदी बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतरही झालेल्या 2017च्या निवडणुकीत मुंबईकरांनी शिवसेनेच्या हातातच सत्तेची धुरा दिली. पण भाजपनेही याच वर्षी काँग्रेसला मागे सारून ठाकरेंपुढे नवं आव्हान उभं केलं. आगामी निवडणुकीतही ठाकरेंची शिवसेना विरुद्ध भाजप असाच सामना रंगणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने स्वतंत्र लढण्याची तयारी दर्शवली आहे, तर भाजपही शिंदेंच्या शिवसेनेला सोबत घेऊन निवडणुकीत उतरणार असल्याचं तुर्तास तरी बोललं जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत ठाकरे विरुद्ध महायुती असा सामना झाला तर उद्धव ठाकरेंना ही निवडणूक जड जाणार आहे. नाही म्हटलं तरी शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेची ताकदही निम्म्याने घटली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतून 36 पैकी भाजपचे 15, ठाकरे गटाचे 10 तर शिंदेंच्या शिवसेनेचे 6 आमदार निवडून आलेत. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपने एकत्र ताकद लावली तर ठाकरेंचं आव्हान त्यांना सोपं वाटू शकतं. शिंदेंनी आतापर्यंत ठाकरेंचे अनेक नगरसेवक स्वतःकडे ओढलेत. त्यामुळे मुंबईतील बऱ्याच प्रभागांमध्ये महायुतीचं वर्चस्व दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. एका बाजूला भाजप मित्रपक्षांना घेऊन जोरदार मोर्चेबांधणी करत असलं तरी उद्धव ठाकरेही काही नवे खिलाडी नाहीत. याआधीही त्यांनी अशी आव्हानं बऱ्याचदा मोडून काढली आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुका हा उद्धव ठाकरेंचा हातखंडा असल्याचं बोललं जातं. लोकांच्या भावनेला हात घालून त्यांचं मतपरिवर्तन करण्यात उद्धव ठाकरे हे माहीर आहेत. तसेच स्थानिक समीकरण जुळवण्यातही ते पटाईत आहेत. पारंपरिक मतदारही त्यांच्याशी अजून जोडलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत ठाकरेंनाही कमबॅक करण्याची मोठी संधी आहे. दुसरीकडे मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट या पक्षांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. मनसेने जर भाजपशी हातमिळवणी केली तर ठाकरेंना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसही या निवडणुकीत स्वतंत्र उतरणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे विधानसभा आणि लोकसभेला ठाकरेंकडे आलेली मुस्लिम आणि दलित मतं ही पुन्हा काँग्रेसकडे गेली तर ठाकरेंना तिथेही फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत सत्ता राखण्यासाठी
ठाकरेंना अनेक अडचणींवर मात करावी लागणार आहे, तर भाजपला सत्ता मिळवण्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांवर असणाऱ्या या निवडणुकीत कोण कुणावर भारी पडणार आणि कुणाचा पत्ता कट होणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. तुर्तास इतकंच. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आणि बातम्यांच्या अपडेटसाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा.